नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयने सीमाला सांगितलेले असते की रमा एकटी असल्यामुळे ती जेवण नाही करणार, स्वतःसाठी ती काही बनवायची सुद्धा नाही। म्हणून सीमा ही लगेच रमाकडे येते आणि रमाला म्हणते की काय ग रमा, तू जेवण केलेस का? रमा म्हणते की नाही आई, माझी तर इच्छा नाही आणि भूक सुद्धा नाही। तेव्हा सीमा म्हणते की अगं पण मला तर भूक लागली ना, मला जेवायचे। तर रमा म्हणते की आई तुम्ही नक्की जेवण करतान का? कारण मी आत्ता आनंददादा आणि जान्हवीताई यांच्याबरोबर चहा बिस्किट खाल्ली। तर सीमा म्हणते की अगं चहा बिस्किटांनी कुठं भूक ही पूर्ण होत असते का? मग एक काम कर, तू आपल्या दोघींसाठी जेवण बनव। तर रमा म्हणते की ठीक आहे आणि त्या अगोदर ती सीमाला विचारते की आई एकदा यांना फोन करा आणि त्यांनी जेवण केले की नाही, गोळ्या औषधं वेळेवर घेतली की नाही हे सर्व विचारा। तेव्हा सीमाच्या मनात म्हणत असते की यांना दोघांना एकमेकांची खरंच किती काळजी आहे आणि देव करो यांचे हे प्रेम असंच टिकून दे। तेव्हा सीमा खुश होते आणि तर लगेच ती रमाला म्हणत असते की अगं आत्ताच माझा त्याच्याबरोबर फोन झाला आणि त्याने जेवणसुद्धा केले आणि गोळ्यासुद्धा ह्या व्यवस्थित घेतल्या। चल मग आपण खाण्यासाठी काहीतरी बनवूयात आणि दोघीजणी मस्त असे जेवण करूयात। रमा म्हणते की तुम्ही फक्त बसा आणि माझ्याबरोबर गप्पा करा, मी सर्व काही करते। रमा म्हणते की तुम्ही बेडवर बसा आणि मी तोपर्यंत येथे काम करते आणि तुम्ही गप्पा सुद्धा मारा। तेव्हा रमा विचारते की आई तुम्ही मला यांच्या लहानपणीच्या गप्पा सांगा, ते कसे होते? तेव्हा लगेच सीमा म्हणते की अगं माझा मुलगा खरंच खूप गुणी आणि हुशार होता। रमा म्हणते की आई हे प्रत्येक आईला वाटते की आपला मुलगा गुणी आणि गोड असतो, पण जरा तरुणपणी म्हणजे थोडंसं हे वय झाल्यानंतर कसे होते? तर लगेच सीमा म्हणते की काय ग म्हणजे म्हातारपणी का? रमा म्हणते की नाही हो, पण कसे की आमचे लग्न हे व्हायच्या अगोदर थोडेसे अगोदर ते कसे होते तेव्हाच सांगा। तर सीमा रमाची गंमत करत म्हणते की एक व्यक्ती नवऱ्याचे किस्से ऐकण्यासाठी खूप आतुर झालेली दिसते। रमा म्हणते की आई प्लीज सांगा ना। त्यानंतर इकडे अक्षय कावेरीच्या घरी आलेला असतो। तर अक्षयला बघून कावेरी विचारते की काय हो जावई बापू, एकटेच आलात का? रमा नाही आली का? अक्षय म्हणतो की नाही, मी एकटाच आलो। अक्षय म्हणतो की आओ आई तुम्ही बसा, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे। तर कावेरी विचारते की आओ जावई बापू, काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना? अक्षय म्हणतो की नाही। त्यानंतर इकडे सीमा म्हणते की अगं रमा, मी तुला अक्षय एकटा यंग असताना जेव्हा तो कॉलेजला होता तेव्हाच त्याला किस्सा सांगते। तेव्हा तो काय ते मोकळे केस आणि केस वाढलेले आणि लेदरचं जॉकेट घातलेले, डोक्याला ती पट्टी बांधलेली आणि रोज खाण्यासाठी काहीतरी प्रोटीन बनवायचा आणि ते सुद्धा तो स्वतः शिकून त्याने घेतले होते। रमा विचारते की आई अजून काय काय करायचे ते? तेव्हा सीमा म्हणत असते की अगं वेगळीच कोणती तरी पुस्तकं वाचायचा, कविता करण्यासाठी शिकला होता आणि अगदी धुमाकूळ घालून ठेवला होता या मुलाने। तर रमा खुश होत असते। त्यानंतर इकडे अक्षय कावेरीला सुद्धा विचारतो की मला रमाबद्दल थोडी माहिती हवी। तेव्हा कावेरी म्हणते की अहो काय झाले, रमा सुद्धा आली नाही, तिचे काहीतरी चुकले की काय? अक्षय म्हणतो की अहो तसे नाही, आणि आम्ही भेटायच्या अगोदर ती कशी होती, कशी वागत होती, तिचा स्वभाव कसा होता आणि त्या अगोदर तिच्या आयुष्यात काय काय किस्से घडले तसे मला रमाने खूप सांगितलेले आहे। पण काही किस्से असे असतात की ते फक्त आईला आणि मुलीला माहीत असतात, ते किस्से मला ऐकायचे। कावेरी सांगत असते की नलावडे काकूंचा जो नातू होता तो चाळीतल्या मुलांना पैसे देऊन पत्ते हा खेळून घ्यायचा आणि त्यांना सुद्धा ही घाणेरडी सवय तो शिकवत होता, म्हणून रमाने त्याला चांगलाच अशी शिक्षा दिलेली असते की उठाबशा काढण्याची। तेव्हा कावेरीला ते सर्व आठवते आणि दुसरा शेजारचा एक मुलगा गुटखा खातो आणि ती सवय त्या तेथील चाळीतल्या लहान मुलांना सुद्धा लावतो, म्हणून रमाने त्याला चांगला काठीचा मार दिलेला असतो। हे सर्व क्षण कावेरीला आठवतात आणि ती अक्षयला सुद्धा सांगत असते। त्यानंतर इकडे सीमा ही रमाला सांगत असते दिवस रात्र मात्र अक्षय कविताच करायचा आणि आपल्या डायरीमध्ये काहीतरी तो लगेच लिहून सुद्धा ठेवायचा आणि कायम हेच म्हणायचा की आपल्या आयुष्याला अर्थ नाही। त्यानंतर अक्षयने जी आयुष्यावरती कविता लिहिलेली असते आणि अभि आणि आनंद यांना ती ऐकून दाखवलेली असते, तेव्हा मात्र ती कविता ऐकून अभि आणि आनंद त्याला म्हणत असतो की अशा अनेक व्यर्थ जीवन आयुष्यातल्या कविता लिहिल्यापेक्षा तू प्रेमावरती काहीतरी कविता लिह, म्हणजे भविष्यातील तुझी बायको, तुझी गर्लफ्रेंड ह्या कशा असतील अशा प्रेमावर काहीतरी तू कविता लिह। तर अक्षय त्यांना म्हटलेलं असतं की तुम्हाला आयुष्य काय आहे हेच अजून कळलेले नाही, कारण ह्या आयुष्याला सोडून
जगणे खूप व्यर्थ आहे आणि त्या आयुष्याला सोडून नवीन आयुष्याला कशी सुरुवात करायची असते हे या कवितातून सांगितलेले आहे। त्यानंतर इकडे कावेरी ही अक्षयला रमाचा दुसरा किस्सा सांगते की मंगला मावशीला पंकज हा दारू पिल्यानंतर कसा मारायचा, त्रास द्यायचा, तरीसुद्धा मंगला मावशी म्हणायची की अगं रमा जाऊन दे, त्यांना घराच्या बाहेर नको काढू कारण ते नवरा आहेत माझे। तर रमाने त्यांना एक चांगला धडा शिकवलेला असतो की जेव्हा ते पंकज काका जेवायला बसलेले असतात तर पूर्ण जळालेल्या म्हणजे करपलेल्या पोळ्या ती पंकज काकाला जेवायला वाढते। तर कावेरी आणि मंगला मावशी तिला म्हणतात की अगं रमा का तू त्यांना अशा पोळ्या वाढल्या, आणि पंकज मात्र ते जेवण आवडीने खात असतो। तर मंगला मावशी म्हणत असते की अगं यांना कितीही ह्या दारू पिल्यानंतर काही जरी वाढले तरी ते आवडीनेच खात असतात, आणि एखाद दिवशी माझ्याकडून स्वयंपाक वाईट जरी झाला तर थोडीशी त्याबरोबर दारू दिली की सर्व काही मुकाट्याने खात असतात। तेव्हा रमाला मंगला मावशीचा राग आलेला असतो आणि मावशी तू हे काय करतेस, का तू अशी नवऱ्याला वाईट सवय लावते, काकांना काय वाईट सवय आहे काय चांगले आहे तू समजवायला नको का, हे मला समजते पण मावशी तुला का समजत नाही। तेव्हा मंगला मावशी रमाला म्हटलेली असते लग्न झाल्यानंतर नवरा जे सांगेल तेच ऐकावे लागते, म्हणजे म्हणतात ना की पदरी पडलं आणि पवित्र झालं असे म्हणतात तसेच आहे एकदम। तेव्हा रमा म्हणते की मला याबाबत काही चालणार नाही, कारण माझ्या काय अपेक्षा आहे ते एका कागदावर मी लिहून ठेवणार, आणि आई मला तसाच नवरा आहे लागतो असे कावेरीला तिने म्हटलेले सर्व ती अक्षयला सांगत असते। लहानपणी जेव्हा अक्षय डायरी लिहायचा आपल्या पर्सनल स्पेसबद्दल तेव्हा अभि आणि आनंद त्याला खूप त्रास द्यायचे, कारण ती डायरी ते त्याच्या हातातून हिसकावून घ्यायचे आणि ती पळून ती डायरी ते वाचायचे। तेव्हा त्याने एक दिवस असा किस्सा केला की ती डायरी त्यांच्या हातातून घेतली आणि ती अशी डायरी एका ठिकाणी लपवून ठेवली की ती परत अभि आणि आनंदला सापडलीच नाही, आणि ती डायरी आजपर्यंत सुद्धा मला सुद्धा सापडली नाही। त्यानंतर इकडे कावेरी सुद्धा अक्षयला सांगत असते की आमची रमा आहे ना खरंच खूप कष्टाळू, प्रेमळ, कष्टाळू आणि समजूतदार सुद्धा आहे, आता सुद्धा रमा तशीच आहे, पण जर कोणी चुकले आणि ते जर तिला खटकले तर ती लगेच परखडपणे त्याला उत्तर द्यायची। तेव्हा अक्षयला मात्र रमा आणि त्याच्या पहिल्या भेटीची आठवण होते, आणि आई तेव्हा सुद्धा रमा माझ्याबरोबर भांडलीच होती। तेव्हा कावेरी सांगते की तिची चाळीमध्ये सुद्धा अशी दहशत होती, कोणी नवरा बायको जर भांडत असले तर लगेच रमा ही त्यांचे भांडण सोडवण्यासाठी लगेच जायची, आणि चाळीतल्या लेकी बाळींची जर कोणी छेड काढली त्यांना त्रास दिला तर रमा ही पदर खुचून त्यांना चांगला धडा शिकवायची, आणि रमाचं लग्न कसं होणार याचीच आम्हाला काळजी लागून राहायची। पण तिला अन्याय सहन होत नाही हे जरी खरे असले तरी आयुष्यामध्ये ॲडजस्टमेंट कशी करायची कधी रमाला समजलेच नाही, पण रमा नेहमी म्हणायची की मला हवा तसा नवरा मिळेल, आणि तिने एक डायरी लिहून ठेवली होती, त्या डायरीमध्ये तिने असे लिहिले होते योगायोग बघा, कारण तिला तिच्या मनासारखा तुमच्यासारखा नवरा मिळाला आणि आम्हाला सुद्धा आमच्या मनासारखा जावई मिळाला। तर अक्षय हे ऐकून खूपच खुश होतो। तर हा भाग येथेच संपतो। पुढील भागामध्ये अक्षय हा रमाकडे भेटण्यासाठी जायला निघलेला असतो, आणि पायरीखाली तो पाय ठेवणार पण त्याच्या लक्षात येते की काय करू, नियम मोडू की नको मोडू, आणि जर मी नियम मोडला तर हे रमाला नाही आवडणार। त्यानंतर इकडे रमासुद्धा अक्षयला फोन करू किंवा नको करू आणि नियम कसे मोडू याचाच विचार करत असते, आणि तिकडे अक्षयसुद्धा हा नियम मोडायला नको म्हणून दरवाजा लावून घेतो। तर रेवा ठरवत असते की आता रमा या घरात नाही, मी या घराची कशी वाट लावते ते बघतच राहा। त्यानंतर रात्री रमा रूममध्ये असताना अक्षय हा गुपचूप आलेला असतो आणि तो रमाला धरतो। तेव्हा रमा मात्र खूपच घाबरलेली असते, कारण अक्षयच्या अंगावर काहीतरी कापड असते। तेव्हा आता अक्षय आणि रमाला कोणी हे बघणार का ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।